गोलंदाज राहुलच्या बॅट मधून 6 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत अर्जुन. किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 प्रचंड मेहनत A1 जोडी राज भोईर आणि मनीष धुमाळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि त्यांचे तमाम सहकारी यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. गौरव भोईर यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. सॉफ्टने खेळतात. फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धाव फलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आजचा दुसरा दिवस आणि शेवटचा सामना या दोन टीम मध्ये. जय बोले सीसी आणि युवराज 11 या दोन टीम मध्ये. स्विच हिट करतायत. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. फेकी थोडीशी खराब झाली होती परंतु बॅकअप आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 6. यावेळेस फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून अपिश अँड पनिश. डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. ऑन साइडला हुक करतायत. इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर हा सलगचा दुसरा चौकार येतोय राहुलच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 14. धावसंख्या 14 आहे. आणि पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील केली होती. कॉट बिहाइंडची अपील फेटाळली आहे पंचांनी. आले हा डॉट बॉल. गोलंदाज अर्जुन वसिटा आहेत. आयकॉन टीमचे कॅप्टन. धावसंख्या 14. 6 षटकांचा सामना आहे. सुपर 8 साठी फार महत्वाचा हा सामना आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत. सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय अभिषेकच्या बॅट मधून. विजयभाई यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. अर्जुन यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. 500 कॅश प्राइज आहे प्रत्येक विकेटसाठी. धावसंख्या 18. ड्राइव्ह करतायत. कव्हर ड्राइव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 20 धावा धावफलकावरती
A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन पाहायला मिळतंय. सुलतान खान वेलकम, स्वागत आहे. काल संघ सुपर हिट साठी क्वालिफाय झालेला आहे. गतीमध्ये परिवर्तन, शॉर्ट ऑन पुल केलाय, पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल होईल का, परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या, 2 ने पुढे जाईल 22 धावा धावफलकावरती. ब्युटिफुल ट्रॉफीज पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय. पाहता क्षणी प्रेमात पाडाव्या अशा या आकर्षक ट्रॉफीज 4 क्रमांकासाठी. ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा शुभम तरे होते डीप मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 23. एक चेंडू शिल्लक आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत. विजयभाई काल देखील पारितोषिकांचा वर्षाव केला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. रोहित साठी देखील सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. मनोबल वाढवण्याचं काम विजयभाई करतायत. प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक गोलंदाजासाठी काल देखील हेच चित्र आपण पाहिलं होतं आणि आज देखील पारितोषिक ते देखील लावतायत. लॉफ्टेड इट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. KPL षटकार त्याला पॅन्ट थोडीशी खाली घ्या बॅट्समन. धावसंख्या 29. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय रोहितच्या. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक आणि सलग चालाय. हा दुसरा षटकार. क्या बात. बॅटिंग सुरू आहे. अभिषेक आणि राहुलच्या माध्यमातून 35 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये आतापर्यंत युवराज 11 या टीम कडून. डॉट बॉल. आणि लाईन पाहावी लागणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर 10 मिनिटांत धावसंख्या 1 ने पुढे जाईल 36 धावा धावफलकावरती आहेत. प्रमोद पवार वेलकम, स्वागत आहे.
पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी करतायत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅकअप साठी शुभम येत आहेत, चांगली फिल्डिंग शुभम, चांगलं बॅकअप, मिळते एकच धाव चेंडूवरती, धावसंख्या 37, लेग बायच्या स्वरूपात एकदम ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. 37 धावांची पार्टनरशिप बनवली आहे, या पार्टनरशिप मध्ये सिंहाचा वाटा आहे. अभिषेक ज्याच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत, 2 षटकार 1 चौकार आला आतापर्यंत, त्याला साथ देतो राहुल ज्याच्या बॅट मधून 3 चौकार आलेत. विकेटच्या शोधामध्ये आहेत जय बोले सीसी, रवी सोहांडा साहेबांचा संघ आहे, डीप मध्ये अर्जुन आहेत, जज करतायत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फील्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन. अजून एक चांगला स्ट्रोक आहे, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि पायाने हा चेंडू अडवलेला आहे शुभम तरे यांनी, आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 45. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45 धावा. आतापर्यंत 3 षटकांमध्ये एकही फलंदाज गमावला नाही आणि तब्बल 45 धाव बनवल्यात. 15.00 च्या सरासरीने चांगली बॅटिंग अभिषेक आणि राहुलने केली आहे आपल्या टीमसाठी. अर्जुनसाठी देखील पुन्हा एकदा सुवर्ण संधी असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक विजय भाई यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. अर्जुन वसिटा सेकंड स्पेल मध्ये येतोय, ज्याने 9 धाव्यांचं षटक हाताळलं होतं पहिलं. पुल करण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त बाउन्स आपण पहिल्या चेंडूवरती, पहिल्या चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या 45 धावा धावफलकावरती. एक चांगलं कॉन्टेस्ट या दोन टीम मध्ये, दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. ऑन साइडला फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर आहेत मिडल विकेटला शुभम तरे येत आहेत, फार वेगाने चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत एक चिकी सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 46. 46 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा अपील करतायत कॉट बेंच आणि अपीलला फेटाळली आहे पंचांनी. धावसंख्या आहे 46 धावा. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. अर्जुन वसिटा जे कॅप्टन आहेत, कमबॅक करण्याचा प्रयत्न संघनायक करतायत. जय बोले सीसी विपक्ष युवान युवराज 11 या दोन टीम मध्ये हा सामना फलंदाज झालाय बाद, प्लेड ऑन बॅटच्या आतलीकडे आणि थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय.
आणि पहिला धक्का लागलाय तो म्हणजेच युवराज 11 या टीमला आणि 500 रुपयांचा मानकेट देखील ठरलेला आहे. विजयभाई यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ते म्हणजेच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. प्लेड ऑन झाले. चला सोनू बांगर, एक मिनिट या आपण. धावसंख्या 46 आहे. बालम नवीन फलंदाज. प्रत्येक विकेट साठी 500 रुपये आहेत. ऑन साइडला पुल करतायत डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. हा चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजेच फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये मिळतील. या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती आहेत. 48 चांगलं षटक. या षटकामध्ये आतापर्यंत 3च आलेत. 3 धावा खर्च करतो आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे आतापर्यंत या षटकामध्ये. एक चेंडू शिल्लक या चौथ्या षटकातील. या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावसंख्येला अंकुश आपण पाहतोय. प्रचंड वेग या चेंडू मध्ये आलाय. हा डॉट बॉल आणि अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलंय. या टीमला सागर, स्ट्राइक इनला फलंदाज अभिषेक जो खेळतोय 24 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मिसटायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. थोडीशी थांबले फिल्डर आणि एकूण या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय षटकार.
नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पंचांचा इशारा नो बॉलचा आलेला आहे. थर्ड अंपायर विकी शेलार सर. फ्री हिट. यावेळेस लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 58. फ्री हिट असणार आहे. नेक्स्ट बॉल. स्ट्राईक इनला फलंदाज अभिषेक. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाही अभिषेक. हा फलंदाज 58 धावा धावफलकावरती. एक चांगलं बॅटल सुरू आहे दोन टीम मध्ये. लाईन पुन्हा एकदा खराब आहे. पंचाने हेच पाहिलं. दंडित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 59. 59 धावा धावफलकावरती आहेत. विवेक खाडे यांचे ते उद्योजक मुरबाड यांचे ते आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांची स्पर्धा देखील येणार आहे तुमच्या भेटीसाठी. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक देखील आहे. सुलतान खान यांची काल बॅटिंग आपण पाहिली. सामना जिंकून दिला फलक 11 या टीमला. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 61. 61 धावा धावफलकावरती आहेत. आणि नो चेंडू घोषित केलेला आहे. यस, क्रिसच्या देखील बाहेर हा चेंडू लँड झालेला आहे. आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. खराब गोलंदाजी आतापर्यंत. 3 व्हाईट बॉल. 2 नो चेंडू देखील हाताळलेत. पुन्हा एकदा फ्री हिट होता. फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाहीये. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव पूर्ण होईल का? धावबाची संधी. विकेट. विकेट मिळवली आहे बालम. बॅक टू द पवेलियन. सोनू बांगर आपण कुठे असेल तर या. सोनू बांगर आपण कुठे असेल तर त्वरित या. धावसंख्या 63 आहे. 63. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 2 नो चेंडू आणि एकूण 4 वाईड. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर रोहित आहेत. त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 65. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 65 धावा धावफलकावरती आहेत. आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 65. 65.
गोष्ट. जय सरांचा मोबाईल कोणाला फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. केपीएल षटकार. पंकज यांचं स्वागत केले षटकाराने. धावसंख्या 71, 71 धावा. पुन्हा एकदा एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 72, 72 धावा. राज भोईर आणि मनीष धुमाळ या दोन्ही प्रमुख आयोजकांचं मी आभार मानतो, ज्यांनी ती संधी उपलब्ध करून दिली या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले होते, ड्राईव्ह करतायत डीप मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा. बॅकअप नाहीये. धावा धावा आणि धावा मिळतील या चेंडूवरती. शर्यत लागलीये आणि बॅकअप थोडस उशिराने आलं, त्यामुळे मिळतील या चेंडूवरती. एकूण 4 धावा. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 76, 37 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अभिषेक. धावसंख्या 76, 76 धावा. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि मिळते एक धाव. 55 येतोय. धावसंख्या 77. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधील. अंतिम षटक सुरू आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. किंग्स प्रीमियर लीग गतवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. फुलटॉस चेंडू होता आणि पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत मंगेश. चांगली फिल्डिंग मंगेशने केली आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावबाची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद या चेंडूवरती. थोडीशी दुखापत होती.
बनवल्या होत्या जय बोले सीसी या टीमने. अवघ्या एका धावेने संघ पराभूत झाला होता कबीर 11 या टीम समोर. सोनू बांगर यांचा अप्रतिम आवाज आपण ऐकतोय. एक स्टायलिश कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळी फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये खेळतायत. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर शेवट गोड केलाय. षटकार लगावलाय आणि वैयक्तिक नाबाद 43 धावांची इनिंग साकारली अभिषेकने आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 85. 85 आणि 86 धावांचं टार्गेट सेट केलंय. या मॅच मध्ये युवराज 11 या टीमने जय भोले सीसी या टीम समोर. शहाऐंशी धावा बनवायच्या आहेत. अर्जुन मॅच संपल्यानंतर ते येतील आणि 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी आहे. विजयबाई यांच्या माध्यमातून विकेटसाठी 86 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 36 चेंडूंमध्ये राज भोईर आणि मनीष धुमाळ यांचं मी मनापासून आभार मानतो ज्यांनी इथे संधी उपलब्ध करून दिली 2 दिवस. त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. आणि शहाऐंशी धावा बनवायच्या आहेत आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक. व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, पालेगावचा गोड आवाज. एक स्टायलिश कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये त्यांचं समालोचन आपण नेहमीच पाहत असतो. असे एक नामवंत समालोचक आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र. यंदा कर्तव्य आहे सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. चला या ठिकाणी अंतिम सामना आणि सलामीचे फलंदाज या ठिकाणी पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग लावून घ्यायची आपण. दोन्ही पंच देखील पोहोचतायत. सामना आपण पाहतायत जय बोले सीसी वर्सेस त्यांना फाईट करतोय युवन युवराज 11 टीम. आणि प्रथमतः बॅटिंग केली ती युवन युवराज 11 टीमनं. लक्ष चांगलं गाठलं. आपण पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये 85 धाबा बनवल्या गेल्या. 86 धाब्याचं लक्ष ठेवलं गेलं आणि ते लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. अर्जुन वसिटा आणि मोहित आपल्याला पाहायला मिळेल. अर्जुन वसिटाने देखील मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती.
इम्प्रेस केलं होतं. शुभम तरे आलेत. माफ करा, या ठिकाणी लाईव्ह डेलिकेट्स मध्ये मोहित लिहिलंय, कारण की सुरुवातीला मोहित येत होते, त्यामुळे या ठिकाणी आता लिस्ट मध्ये तेच नाव होतं. चेंज करतील आमच्या या ठिकाणी tenniscricket.in वाले. शुभम, यस, थँक्यू. शुभम तरे येत आहेत आणि अर्जुन वसिटा ही जोडी पाहायला मिळते. पॉवर बेस या ठिकाणी पहिले षटक असेल आणि गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. राहुल सज्ज होतोय. गेम ऑन. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू, फुटवर्कचा वापर, खेळाडू उपस्थित, झेल महत्वाचा, गोल्डन विकेट पहिल्याच बॉल वरती. अर्जुन वसिटा 0 वरती बाद. डीजे आणि बलमनं हा झेल कॅरी केलाय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी केली आहे. अर्जुन वसिटाचं चालणं या मॅच मध्ये फार महत्वाचं होतं, परंतु तो 0 वरती बाद झालाय. सर्वात मोठी सफलता प्राप्त केली गोलंदाज राहुलने. न्यू बॅट्समॅन, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. पंकज येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. अर्जुन वसेटा बाद झाल्यानंतर आपण पाहिले गेलं तर पूर्णपणे त्याच्या डगआउट मध्ये शांतता पाहायला मिळते, कारण की एक आक्रमक शैलीचा खेळाडू होता. मागच्या सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी केली होती, परंतु या महत्वपूर्ण मॅच मध्ये तो 0 वरती बाद झालाय. हाफ ट्रॅकर बाउन्सर होता, ऑन साइडला पुल केला, फटका चांगला आहे, धावा देखील मिळतील चांगल्या. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार, चौकार. रितेश राठी उर्फ अण्णा आमचे कुठे असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं देखील नितेश राठी कुठे असतील तर या आपण व्यासपीठावरती त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चौकार आलाय. बाउन्सरचा वापर केला होता आपण पाहिलं, परंतु थोडेसे हवेमध्ये फ्लाय देखील झाले फटका खेळण्यासाठी. चौकार आलाय. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती. अकाउंट खुलं गेलंय. फलंदाज पंकज नाम. थोडस इको कमी करायचं आहे डीजे. तयार गोलंदाज राहुल पुन्हा एकदा लॉफ केलाय. यावेळेस उंची जास्त आहे, लांबी पाहावी लागेल. खेळाडू प्रयत्न करतोय आणि असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या पुढे जाईल, परंतु त्या ठिकाणी चेंडू मागे होता आणि क्षेत्ररक्षक पुढे गेले होते. हेमंत टेंबे त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 6 या आकड्यावरती. लगोपाठ मोठ्या फटक्यांचे प्रयास करतोय फलंदाज पंकज. डावकुराचा फलंदाज आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील डावकुराच्या फलंदाजाला घातकी उपमा दिली गेली आहे. लो फुल टॉस ऑन साइडला खेळलेत. प्लिक करतायत आणि खेळाडू उपस्थित आणि मिळते फक्त एकच धाव. नितेशजी राठी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. उल्हासनगरचे उद्योजक आहेत ते आणि त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे नितेशजी राठी आपण यावं व्यासपीठावरती. आपलं किंग्स प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या 7 धावा. शुभम तरे आलेत स्ट्रायकर वरती. पहिल्यांदा सामना करतील. राहुल तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट वरती व्यवस्थित आला नाहीये. झेलची संधी, फलंदाज बाद. अर्जुन वसिटा देखील 0 वरती बाद झाले आणि आता सलामीवीर शुभम तर देखील 0 वरती बाद होत आहेत. 2 मोठे धक्के दिले जात आहेत या षटकामध्ये राहुलच्या माध्यमातून. जय बोले सीसी संघाला. प्रयास केला होता पुन्हा एकदा शुभमने देखील, परंतु कनेक्शन चांगलं नव्हतं.
आणि इथून राहुलला अजून एक सफलता मिळाली आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी, इम्प्रेस करतोय गोलंदाज राहुल. बॉल झालेत ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या 7 आणि 2 मोठ्या सफलता अर्जुन वसिटा आणि शुभम तरे. नितेश राठी या ठिकाणी उपस्थित होतात. यावं आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. शेवटचा बॉल नवीन फलंदाज सुमित येतोय. लेफ्ट आर्म द विकेट. सो चांगला चेंडू खोलबाई टप्प्याचा बॉल शॉर्ट मिडॉन मध्ये खेळाडू उपस्थित. लेझी फिल्डिंग पाहायला मिळते परंतु या ठिकाणी कव्हर करतायत आणि थ्रो दुसरीकडे. या ठिकाणी थोडीशी घाई होते, हरकत नाहीये. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. ओव्हर समाप्त होतं. पहिल्या सफल ओव्हरची समाप्ती. या षटकामध्ये 2 विकेट्स आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज राहुलने. टीम जय बोले सीसी संघाची धावसंख्या 7 धावा 2 गडी बाद. उल्हासनगरचे उद्योगपती सन्माननीय या ठिकाणी नितेशजी राठी साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मान्यवरांची मानदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यातूनच नितेशजी राठी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचं पुनश्च सहर्ष स्वागत. चला फिल्डिंग लावायची लगेच टीम युवन युवराज 11. वेळ जास्त आपण घेऊ नका. फिल्डिंग लावायची लगेच. पहिले षटक समाप्त झालं. थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतो टीम जय बोले सीसी संघ. कारण की सुरुवातीलाच आपण पाहिलं धावा आले नाहीयेत. फक्त 7च धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. स्ट्राईक आपण या ठिकाणी पाहिलं टार्गेट जर पाहिलं तर 86 धाब्याचं आहे. भलं मोठं लक्ष गाठायचं आहे. गौरव येतोय दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. स्ट्रायकरला फलंदाज पंकज असेल. एक चौकार आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये पंकजच्या बॅटमधनं. ऑन साइडला खेळलेत खेळाडू उपस्थित. यावेळेस प्रयत्न करतात चांगलं फिल्डिंग. पायाच्या साह्याने या ठिकाणी चेंडू आडलाय. टीम साठी 2 धावा वाचवल्यात. प्रयत्न केले आणि प्रयत्नाने यश देखील लाभतायत. धावा मिळतात 2 धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 9 धावा धावफलकावरती. शांत क्रिकेट पाहायला मिळतंय. जय बोले सीसी संघाची गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली आपण पाहिलं आणि खूप चांगली बॅटिंग राहिली. खास करून या ठिकाणी युवन युवराज 11 टीमच्या माध्यमातून या सामन्यामध्ये एक चांगलं टार्गेट सेट केलं. 85 धावेचं 86 धावेचं लक्ष. हो लाईन पाहावी लागेल. या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतील. जय पवार सर वाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर धाव येथे मिळते. धावसंख्या 10 वरती पोहोचेल. 29 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. विजयासाठी अजूनही 76 धावेची गरज असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळलेत व्ही शेप मध्ये खेळतायत. लॉंग ऑनचा खेळाडू वेगील. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता आणि फेकी येईल तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट. सिंगल डबलच्या साह्यानं सध्या तरी या षटकामध्ये वाटचाल सुरू आहे. जय बोले सीसी संघाची धावसंख्या 12 वरती पोहोचती आहे. 2 गडी बाद. पुढचा बॉल या षटकातील हाफ ट्रॅकर होता. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित परंतु चेंडू सीमा पार आलाय. षटकार फलंदाज पंकजच्या बॅटमधनं. षटकार आला. याच फटक्यांची गरज आहे. टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर जय बोले सीसी संघाला. आणि पंकज सध्या प्रयत्न करतोय. 6 बॉलचा सामना केलाय. 17 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या 18 धावा 2 गडी बाद पाहायला मिळतील. 27 चेंडू 68 धावेची अद्याप गरज आहे सामना जिंकण्यासाठी. थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतायत.
धावसंख्या 23, 23 धावा धावफलकावरती. धावसंख्या एकूण धावफलकावरती 29, 29 धावा धावफलकावरती. विजयासाठी समीकरण येणारे 24 चेंडू आणि 57 धावेची गरज आहे. आज देखील आमच्या समेत आमचे समालोचक मित्र रोशन संत यांचा आवाज आपण ऐकला आणि अनेक सारे नक्कीच ज्यांचे नक्कीच चाहते आहेत त्यांनी देखील शुभेच्छा त्यांना देखील दिल्यात. स्वीट व्हॉइस ऑफ डोंबिवली, नक्कीच नेहमीच गोड आवाज त्यांचा आपण ऐकायला मिळतो आपल्याला. आणि या विभागातील एक स्टार समालोचक आहेत रोशनजी संते सर. इरफान येतोय नक्कीच. इरफान येतोय गोलंदाजी मार्ग वरती या तिसऱ्या षटकामध्ये. चोवीस चेंडू आणि 57 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एकमेव फलंदाज पंकज आपण पाहिले गेले तर फार इम्प्रेस करतो. सुमितने देखील बॅटचा बेस ओपन केला मागच्या षटकामध्ये. 3 बॉल 10 धावेवरती तो देखील बॅटिंग करतोय. ओव्हर द विकेट यॉर्करचा प्रयास ऑन साइडला खेळलेत. गोळीच्या वेगाने चेंडू जातोय लॉंग ऑनला. अलाउन द कार्पेट फेकी येते त्वरित, तोपर्यंत मिळते फक्त सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती. 23 चेंडू 56 धावेची गरज. सामना बॅलन्स आहे. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस होणार का की डिफेंड या ठिकाणी केल्या जातील हा प्रश्न या ठिकाणी असेल. जोपर्यंत ही जोडी मैदानावरती तोपर्यंत अपेक्षा भरपूर आहेत त्या जेबीसीसी संघाला विजयाच्या. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी विकेट जर आले या ओव्हर मध्ये जर विकेट कॅरी झाले तर कुठेतरी मॅच मध्ये शिरकाव करेल टीम युवन युवराज 11 टीम. ओव्हर द विकेट फुटबॉलचा वापर, फटका छान आहे. प्रॉपर कनेक्शन पाठवलाय बॉलला वाईड इज लॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर सुमितनं ठोकलाय षटकार. येस अंपायर. षटकार आलाय. संघर्ष अजूनही सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुमितच्या माध्यमातून देखील आणि पंकजच्या माध्यमातून पार्टनरशिप आता चांगली करते. 36 लॉस ऑफ 2 विकेट. 36 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. 22 चेंडू आणि 50 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जे बोले संघानं नक्कीच 95 धावेपर्यंत देखील मजल मारायचे प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी 1 चेंडू 2 धावेची मॅच आली आणि मॅच गमावली होती. दमकम या टीम मध्ये जरूर आहे. बॅटिंग ऑर्डर देखील मोठे. अजून रोहित सारखा फलंदाज देखील यांना बाकी असेल, कारण की रोहितनं मागच्या सामन्यामध्ये देखील विस्फोटक फलंदाजी केली होती. 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. परंतु आता सुमित पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पुढे आले होते, परंतु पाहणी केली चेंडूची, जाऊ दिलं चेंडूला आणि विकेट किपर बीट झाले. पंचांकडे पाहावं लागेल. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. नो +1. एकूण मिळतील 2 धावा. बाईटचा देखील इशारा आलाय. फ्रीडची संधी असेल. अतिरिक्त धावा मिळतात. धावसंख्या 38. 38 धावा धावफलकावरती. 22 चेंडू 48 ची गरज. फ्रीडचा बॉल, त्याच्यावरती मोठा फटका येईल का पंकजच्या बॅटमधनं. ट्रॉफीज देखील भरपूर चांगल्या. ओव्हर द विकेट फ्रीडचा बॉल. हुक करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित कनेक्शन नाहीये. संधी होती परंतु ती गमावली आहे. 1 धाव ते मिळेल. 39. 39 धावा धावफलकावरती.
सुमित स्ट्रायकिंगला फलंदाज ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस मात्र उंची जास्त आहे, लांबी कमी, खेळाडू उपस्थित आणि झेल या ठिकाणी कॅरी केली जाईल. वेल जज वेल कॅच. सुमितची केळी संपुष्टात. हा तिसरा धक्का टीम जय बोले सीसी संघाला. डीजे आता एवन जोडी या ठिकाणी राज भोईर आणि मनीष धुमाल. चला विकेटचं बदन सुमित या ठिकाणी बाद झाले. आता नवीन खेळाडू येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 39 धावफलकावरती 3 गडी बाद. तिसरं षटक सध्या तरी सुरू आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आपल्या षटकामध्ये आणि कमबॅक जरूर झालाय. बरोबरीत अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. 47 धावेची गरज आहे येणाऱ्या 20 चेंडूमध्ये. मोहित येतोय. सुरुवातीला आपण पाहिलं की नक्कीच 2 मॅचेस मध्ये मोहित सलामीसाठी येत होता, परंतु आता बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस पाहायला मिळाले. मिडल ऑर्डर मध्ये शुभम येत होते, परंतु शुभम आता सलामीसाठी आले. शून्यावरती बाद झाले आणि आता सलामीवीर मोहित या ठिकाणी मिडल ऑर्डर मध्ये येत आहेत. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळायचा होता. वेग भरपूर होता. प्रचंड वेग पाहायला मिळतोय. डीप राहिला चेंडू खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती. विजयासाठी 47 धावेची गरज आहे येणाऱ्या 19 चेंडूमध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओ फटका छान आहे. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू स्वीपर कव्हर. सीमा रेखा बाहेर. गोळीच्या वेगाने फरार. सौकार. अंतिम बॉलवरती मोहितच्या बॅटमधनं 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 43. 3 गडी बाद. आता गरज आहे ती 18 चेंडू विजयासाठी 43 ची, म्हणजेच अर्धा पल्ला गाठलाय जय बोले सीसी संघाना. विजयासाठी अजूनही अर्धा पल्ला पूर्ण करायचा आहे. सामना देखील तेवढाच रंगतदार पाहायला मिळतो. स्वीट अँड शॉर्ट मीटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे आता या ठिकाणी गोलंदाजी करायची, कोणाला या ठिकाणी षटक सोपवायचं, थोड्याशा या ठिकाणी चर्चा जरूर झाल्यात आणि मॅच बॅलन्स झालाय. 18 चेंडू 43 ची गरज आहे. बॅटिंग ऑर्डर भरपूर मोठी आहे ती जय बोले सीसी संघामध्ये, त्यामुळे हा मॅच देखील शेवटपर्यंत या ठिकाणी रंगेल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. 95 धावेपर्यंत या ठिकाणी फाईट दिली होती. ज्यावेळेस मात्र आपण पाहिलं गेलं तर मागच्या सामन्यामध्ये त्यामुळे या ठिकाणी 86 धावा चेस होतील का हा देखील या ठिकाणी प्रश्न आहे. या सामन्यामध्ये विकी शेलार सर देखील आपण पाहतोय, थोडासा थकवा देखील त्यांना देखील जातोय. भरपूर ऊन असतं दुपारच्या सत्रामध्ये. शेखर सर देखील असतील आमच्या आणि जय पवार सर सध्या तरी अंपायरिंग करतायत, परंतु मोबाईल हरवलाय. मोबाईल हरवला आणि नाव माझ्यावरती आलंय, हरकत नाहीये. चला 18 चेंडू 43 ची गरज. गोलंदाज देत आहेत सेकंड स्पेल राहुल. बलम येतोय. पहिलेच या ठिकाणी षटक असेल बलमचं. बालम असेल बालम. बालम तयार. स्ट्रायकरला फलंदाज पंकज ऑन स्ट्राइक. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल 43 ची गरज या मॅच मध्ये. पहिला चेंडू उडवलाय ऑन साइडला. खेळाडू उपस्थित. एलिव्हेशन नव्हतं. वेल जज वेल कॅच. फटका फसलाय लॉंग ऑन ला. विकेट मिळाली आहे आणि आता मात्र हा 4था धक्का लागतो टीम जय बोले सीसी संघाला.
पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला फलंदाज पंकजनं, परंतु असफल राहिले. थोडीशी ताकद या फटक्यावरती कमी पाहायला मिळाली आणि फटका या ठिकाणी फसलाय लॉंग ऑनला. खूप चांगला झेल कॅरी केला गेला. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे ती बालमला. आता या ठिकाणी 17 बॉल शिल्लक असतील, 43 ची गरज. नवीन खेळाडू मागच्या सामन्यामध्ये ज्यानं विजयाच्या आशा जरूर पल्लवित केल्या होत्या, परंतु शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी आशा भंग झाल्या, कारण की या ठिकाणी शेवटचा बॉल डॉट आला आणि त्यामुळे सामना गमावला. रोहित आलाय, हिटमॅन. हिटमॅन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हिटमॅनचं आगमन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झालंय. 17 चेंडू, 43 ची गरज आहे. लगातार मोठे फटके या ठिकाणी सातत्याने मारण्याचा प्रयत्न प्रत्येकी फलंदाज करतोय. चला, स्प्रे वगैरे असेल तर आपण द्यायचं आहे खेळाडूला. थोडीशी दुखापत झाली आहे. स्ट्राईकला फलंदाज रोहित ऑन स्ट्राईक. तयार गोलंदाज पुन्हा एकदा बालम ओव्हर द विकेट. रोहितचा पहिला चेंडू या ठिकाणी उडवलाय वाईड स्ट्रॉंग ऑन, सीमा रेखा बाहेर. जसं एंड केलं तसं या मॅच मध्ये पुन्हा चौकार आला या ठिकाणी. नक्कीच रोहितच्या बॅट मधनं धावसंख्या 47, 47 धावा धावफलकावरती, 4 गडी बाद, 16 चेंडू, 39 धावेची गरज आहे. मनीष, चेंडू दुसरा द्यायचा आहे आपण. जुना चेंडू या ठिकाणी देण्यात येतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करताय, त्यावेळेस मात्र वेगाने आले क्षेत्ररक्षक. दुसरीचा प्रयत्न बॉलिंग तुटते आणि ह्यावेळेस मात्र थ्रो व्यवस्थित येत नाहीये. जर ॲक्युरेट थ्रो आला असता तर कदाचित त्या ठिकाणी विकेट मिळू शकली असती रनआउटची, परंतु बचावलेत रोहित. एक धाव मिळते. धावसंख्या 49, 49 धावा धावफलकावरती, 15 बॉल, 37 ची गरज आहे. मोहित यांच्याकडे देखील अपेक्षा आहेत मोठ्या फटक्यांच्या. 15 चेंडू 38चं समीकरण. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. जरी एक चौकार आला असला तरी देखील लगेच शांत ठेवण्याचं काम करतोय रोहितला देखील गोलंदाज बालम. ओ, चांगला चेंडू, यॉर्करचा प्रयास. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. ब्रह्मास्त्राचा वापर करतोय. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा मॅच वरती नक्कीच पकड निर्माण ठेवेल संघ युवन युवराज 11 टीम, आणि थोडासा दबाव देखील वाढवेल फलंदाजावरती, जय बोले संघावरती देखील. 14 बॉल 38चं समीकरण. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळतायत. वाडी स्ट्रॉंगला खेळाडू उपस्थित. दुसरीचा कॉल दिलाय. धाव कंप्लीट होईल का पाहिजे. फेकी आली होती परंतु कलेक्टिंग नाही आणि पुन्हा एकदा वेगानं 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरके. 50 कंप्लीट होते. 50 धावा स्कोरबोर्ड वरती कंप्लीट होत आहेत. 13 चेंडू 36 धावेची गरज आहे. जय बोले संघ म्हटला तर नक्कीच अंबरनाथचे आमचे प्रमोदजी पाटील उर्फ रॉक बाय यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एज अँड गॉन. फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. विकेटचं पतन. मोहित बॅक टू द आउट. लगातार आता गडी बाद होत चाललेत. या षटकामध्ये थोडस कमबॅक अंतिम मोमेंटला गेलं. गोलंदाज बालमनं धावा खर्च केला फक्त 7, 2 गडी बाद केले. 12 बॉल 36 ची गरज.
स्वर्गीय रोहित भाई भोईर यांचं नक्कीच गीत ऐकायला मिळतंय आणि त्यांच्या नावाची स्पर्धा देखील दरवर्षीप्रमाणे याच ग्राउंड वरती आपण पाहत आलोय. स्वर्गीय रोहित भाई भोईर चषक, त्याचे प्रमुख शिल्पकार आमचे राज भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इवन जोडी मनीष सुमाल राज भोईर यांच्याकडनं किंग्स प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. 12 बॉल 36 ची गरज. नवीन खेळाडू व्यंकट. चौथं षटक निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये किती धावा बनल्या जातील अपेक्षा आहेत रोहित कडनं आणि व्यंकट कडनं. पहिला बॉल या षटकातील हा ट्रॅकर होता. यावेळेस मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. प्रचंड वेग होता चेंडू मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. बीट होत आहेत पूर्णपणे फटका खेळण्यामध्ये फलंदाज रोहित. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 11 बॉल 36 ची गरज आहे. जसे डॉट बॉल होते तसा सामन्यामध्ये शिरकाव करेल संघ युवन युवराज 11 टीम. राहुल पुन्हा एकदा. अजून एक चांगला चेंडू पुन्हा एकदा गुडलेंथ वरती पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ होतोय चेंडू आणि वेगाने देखील येतोय. पुन्हा एकदा बीट केलाय. रिप्लाय पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. गुडलेंथ वरती पडल्यानंतर थोडासा बाहेर निघत असताना आतमधून चेंडू. 10 चेंडू 36 ची गरज आहे. 2 चेंडू डॉट आलेत. भरपूर वेगाने आतमध्ये आला चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतायत आणि अजून एक तिसरा चेंडू देखील डॉट पाहायला मिळेल. लगातारचे 3 चेंडू डॉट येत आहेत. आता सामना कठीण होत चालला जय बोलेसीसी संघासाठी, कारण की धावा येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत. 9 चेंडू 36 ची गरज. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतो आणि यस विकेट असेल. खेळाडू देखील सांगतात की फलंदाज या ठिकाणी बाद आहे. स्वतः सांगतात त्या ठिकाणी नक्कीच फलंदाज रोहित देखील आणि अजून एक गडी बाद होते. 6वा धक्का 50 या धावसंख्येवरती. आता मॅच कठीण झाली. 8 बॉल 36 ची गरज आहे. समाज राहुलच्या अगेन्स्ट मोठे फटके मारणं फार कठीण असतं, कारण की राहुलकडे अनुभव देखील एक उंच दर्जाचा खेळाडू तो. अनेक साऱ्या मोठ्या स्पर्धा तो खेळत असतो. राहुल यादव सुप्रसिद्ध खेळाडू आहे आणि त्याच अनुषंगाने 2 स्पेल तो हाताळतोय प्रत्येक सामन्यामध्ये आणि प्रत्येक सामन्यामध्ये चमकदार कामगिरी त्याची राहिली आहे या स्पर्धेमध्ये. MVCC ओडिसा या संघामध्ये नेहमीच त्याला आपण खेळताना पाहत आलोय. एक नामवंत खेळाडू आहे आणि त्याच अनुषंगाने या स्पर्धेमध्ये देखील छाप सोडत असताना आपल्या नावाची. 8 बॉल 36 ची गरज. मंगेश नवीन खेळाडू. हो यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. एक धाव इथे मिळते. दुसरीचा प्रयत्न. धावाची संधी आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होता. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 34ची गरज आहे 7 बॉल मध्ये. या षटकामध्ये आपण पाहिले गेलं तर फक्त 2च धावा आल्यात 5 बॉल मध्ये. हो अजून एक चांगला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. या षटकामध्ये अवघी 1च धाव 2च धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज राहुल यादवनं आणि सफलता देखील अर्जित केली. व्हेरी गुड बॉलिंग. आता 6 चेंडू विजयासाठी 34 धावेची गरज. मॅच मध्ये शिरकाव टीम युवन युवराज 11 संघाचा.
सामना थोडासा कठीण झाला आता जयबोले संघासाठी 6 बॉल 34ची गरज आहे. सन्मानाकडे आपण वळूया. आपण करतोय सन्मान या ठिकाणी आमचे स्वीट व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवलीचा गोड आवाज आमचे अत्यंत जवळचे मित्र याचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला ते आमचे रोशनजी संते यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जाईल एवन जोडीच्या माध्यमातून. चला डॉट बॉल असेल 5 बॉल 34ची गरज. सन्मानाकडे आपण वळूया. 5 चेंडू आणि 34 धावेची गरज असेल. सामना पूर्णपणे या ठिकाणी कठीण झालाय कारण की मागच्या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्यात. सन्मान होत असताना रोशनजी संते यांचा एक अप्रतिम असे समालोचक आहेत. थँक्यू सो मच रोशन संते. स्क्वेअर ऑफ द विकेट या ठिकाणी स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो आणि आता सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती युवन युवराज 11 संघ. मोठे फटके येतात परंतु आता या मोठ्या फटक्याला काही महत्व नाहीये कारण असं म्हटलं जातं वेळ गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला. चौकार डीजे. खऱ्या अर्थानं हा मॅच कुठे गमावला असेल तर अर्जुन वसड्याची विकेट आणि शुभम दरीची विकेट पहिल्या षटकामध्ये आली त्यामुळे धावा देखील आले नाहीयेत आणि आता मॅच या ठिकाणी अवघा 1 चेंडू राहिला आणि मॅच समाप्त होण्यामध्ये विजय संघ असणार आहे या ठिकाणी जवळजवळ तो म्हणजेच युवन युवराज 11 टीम. आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलेला आहे सुपर 8 मध्ये. हा 4था संघ दाखल झालाय युवन युवराज 11. अभिनंदन विष्णू सर, अभिनंदन गणेश चिविलकर.